नमस्कार मंडळी. तर आज मी आलेली माझ्या आईकडे, कारण की आज आमच्याकडे होता एक छोटासा कार्यक्रम आणि मला आईने बोलवलं होतं घरी. मी तर घरी जायची वाटच बघत असते, मला कधी बोलवतात आणि मी घरी कधी जाते असं माझं झालेलं असतं. आणि आईने ते वड्याचं पीठ मळलेलं होतं आणि त्याचे गोळे करत होती ती. त्यानंतर आम्ही केळ्याचं पान घेतलेलं होतं, त्याच्यावर आम्ही काहीतरी डेकोरेशन करणार होतं. तुम्हाला समजलंच असेल की काय कार्यक्रम आहे. हो, आज आहे ओंकारचं केळवण. इथे सिद्धीने केळीच्या पानावर गम लावला आणि त्यावर रांगोळी टाकायला सांगितलं मला. सो तिच्या डोक्याप्रमाणे मी सगळं काम करत होते आणि खूप सुंदर असं तिने नाव तयार केलेलं होतं आणि ते भिंतीला लावलं. खूप सुंदर वाटत होतं ते सगळं. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. त्यानंतर सानिक आणि ओमकारसुद्धा आले होते. गरम गरम वडे खायला खूप छान लागतात म्हणून आम्ही इथे बघितलंच असेल, आम्ही सगळ्यांनी खूप मस्ती अशी केलेलीच होती. त्यानंतर त्याला आम्ही पाटावर बसवलं आणि मस्तपैकी ओवाळलं आणि सिद्धीने इथे मस्तपैकी 5 पक्वान आणलेले होते आणि ते बघून आमच्या तोंडाला पाणी सुटलं. पण जेवायचं नाही, आधी फोटोशूट करायचा असतो. सो आम्ही सगळ्यांनी पहिले फोटो काढले. त्यामध्ये मी सुद्धा आलेली होती. मी सुद्धा त्यामध्ये चान्स घेतला. पटापट फोटो काढले, व्हिडिओज काढले मस्तपैकी आणि नंतर मग सगळ्यांनी जेवून घेतल्यानंतर गप्पा मारल्या आणि या दोघांचा टाईम आलेला होता जायचं. संध्याकाळचे वाजले होते 6 आणि त्यांना लेट झालं होता. ते सुद्धा घरी जायला निघाले. त्यांना आम्ही सोडायला गेलो होतो वर. घरी आल्यावर एकच कार्यक्रम होता, तो म्हणजे डेकोरेशन काढण्याचा आणि ते सुद्धा काम सिद्धीच्या हातामध्ये आम्ही दिलेलं होतं. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.